आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्या सुपरफास्ट। अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर आता काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष प्लॅन बनवण्यात येतोय। घाटी परिसरातल्या 240 सक्रिय दहशतवाद्यांशी लढण्यासाठी यातील निम्म्याहून अधिक हे पाकिस्तानी असल्याची माहिती मिळते आहे आणि या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सेनेकडून लष्कर, जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवाद्यांची स्थानिक लोकांचं साठलोट आणि हिजबुलच्या अतिरेक्यांविरोधात मोहिमेसाठी हा प्लॅन बनवण्यात येत असल्याची माहिती मिळते। पाकिस्तानात मृत्यूदंड देण्यात आलेल्या कुलभूषण जाधवच्या आईला व्हिसा देण्याचा पाकिस्तान विचार करत असल्याची माहिती पाकिस्तानकडून काल देण्यात आली आहे। पाकिस्तानमध्ये हेरगिरी आणि घातपाती कारवायांना मूर्त स्वरूप देण्याच्या आरोपावरून कुलभूषणला लष्करी न्यायालयाने मृत्यूदंड दिलेला आहे। पाकिस्तानच्या विदेश विभागाचे प्रवक्ते नफीज झकिरिया यांनी रेडिओ पाकिस्तानवरून ही माहिती दिलेली आहे। मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवसांमध्येच देशातील अनेक राज्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळते। उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये पावसाचा मोठा कहर पाहायला मिळतोय। उत्तर काशी यमुनोत्री राज्य महामार्गावरती दरड कोसळल्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। उत्तराखंड राज्यातले 337 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत, तर बद्रीनाथ हायवे 20 मीटरपर्यंत वाहून गेल्याची माहिती आहे। परिणामी बद्रीनाथ केदारनाथ यात्रा सुद्धा तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे। देहरादून शहराचा मसुरीशी संपर्क तुटला असून 550 यात्रेतले भाविक अडचणीमध्ये सापडलेले आहेत। उत्तर प्रदेशमधील गोंडातील एका गावात घोडीवरती स्वार झालेल्या नवरदेवाला घेऊन घोडीनं थेट विहिरीमध्ये उडी घेतली। नवरदेव बाशिंग बांधून घोडीवरती स्वार झाला होता। वऱ्हाडी हे नटून थटून तयार होते। नवरदेव घोडीवरती बसून विहिरीला प्रदक्षिणा घालत असतानाच कुणीतरी फटाक्याची माळ लावली आणि फटाक्यांच्या आवाजानं घोडी बिथरली आणि नवरदेवाला घेऊन थेट विहिरीमध्ये उडी घेतली। त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो एका क्षणामध्ये उडाला। घोडीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनची मदत घेण्यात आली, तर नवरदेवाला दोरखंडानं बाहेर काढण्यात आलं। सुदैवानं नवरदेवाला कसलीही दुखापत झालेली नाहीये।